मॉर्निंग, नमस्कार आणि शुभप्रभात. कालचा आपला 18वा दिवस झाला आहे आणि व्हिडिओ सर्वांना चालू ठेवायचे आपले. आणि आजचा जो आपण 19 दिवसाकडे, परंतु बऱ्याच लोकांचं होमवर्क जे आपल्याला करणं गरजेचं आहे. तर होमवर्क पण आपलं होत असेल तर आम्ही समजतो की काही मोजक्या लोकांची दिसत आहे. तरी हरकत नाही, कारण की काय, कोणत्याही गोष्टी आपल्याला ज्या गोष्टी माहीतच नाही तर त्याला कॉन्फिडन्स यासाठी सुद्धा एक दोन सेशन जाऊ शकतात है ना. आणि ज्यांनी म्हणजे काय कॉन्फिडन्स घेतला किंवा ते सिक्रेटचे व्हिडिओ बघितले नसेल तर ते बघण्याचा प्रयत्न करा, तर कॉन्फिडन्स येईल. आणि मग हळूहळू जसं म्हणजे काल मला वाटतं परवाच्या दिवसची गोष्ट आहे की जसं वंदना मॅडमला 50,000चा चेक म्हणजे पहिले आला तर त्यांनी एवढ्या आनंदाने फोन केला की माझं एक ऑर्डर होती, ती ऑर्डर पण थांबून गेली आणि 15-20 मिनिटं लेट झाली. म्हणजे काय, ह्या गोष्टी ज्या आहेत ज्यावेळेस आतमधून येतो ना त्यावेळेस त्या गोष्टी, आणि मग त्याच दिवशी पुन्हा आणखीन डबल ज्यावेळेस आला त्यावेळेस तर सोडूनच द्या मग, है ना. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ज्यावेळेस होणं सुरू जातं ना तर आपल्याला वाटतं कधी कधी जादू तर नाही आणि जादूच आहे. ह्या गोष्टी ज्या आहे आपण म्हणजे काय आधी याच्या आधी कधी बघितल्या नाही आणि बऱ्याच लोकांना हे तंत्र माहित पण नव्हतं, म्हणून ह्या गोष्टी आपण करतोय. तर म्हणून आपल्याला काय त्याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. तर अनुभव प्रत्येकाचे राहणारच आहे कमी जास्त. तर जाऊ आपण डायरेक्ट आता वंदना मॅडमकडे आणि लास्टमध्ये अनुभव पण काही लोकांचे घेण्याचा प्रयत्न करू. तर ओव्हर टू यू वंदना मॅडम. गुड मॉर्निंग सर्वांना. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि बघा, जेव्हा प्रत्येक गोष्ट अशी मनासारखी घडते तेव्हा सांगण्यातला जो उत्साह असतो तो खूप जबरदस्त असतो. आणि जेव्हा मनासारख्या काही घटना घडत नाही तेव्हा जो उत्साह उत्साह असतो तो आपला अगदी मावळलेला असतो. मावळलेला असतो म्हणजे अगदी आपण निराश झालेला असतो. आणि मग अशा वेळेस आपण आणखी जास्त निगेटिव्ह गोष्ट अट्रॅक्ट करत असतो. तर आपल्याला काय करायचं, निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पण आपल्याला आतापर्यंत आपण शिकलेलो आहे आणि आता हे पुन्हा रिपीट आपल्याला शिकायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण करूया वॉटर अफर्मेशन. वॉटर अफर्मेशन झालं की मग आपण आपल्या सेशनला सुरू करूया. आजचं सेशन आहे 19वा दिवस, जादूची शतपावली. सर्वांच्या हातामध्ये पाणी आहे. पाणी कसं घेणार तुम्ही? ओके, करायचं सुरू. माझ्या शरीरामध्ये सर्वात प्रथम जाणारं हे पेय अमृता समान काम करतं. माझ्या शरीरातील प्रत्येक सेल्सला ऍक्टिव्ह करतं. माझ्या शरीरात जाणार हे प्रथम पेय माझ्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकत आहे. माझ्यातील सर्व निगेटिव्ह एनर्जी न्यूट्रल होऊन ह्या ब्रह्मांडात जात आहे. आणि ह्या ब्रह्मांडातील सर्व पॉझिटिव्ह एनर्जी या पाण्याद्वारे माझ्या शरीरामध्ये जात आहे. मला आनंदी करत आहे, मला उत्साही करत आहे. माझ्यातील नैराश्य, दुःख सर्व काही बाहेर पडत आहे आणि माझ्यामध्ये या पाण्याद्वारे आनंद खळखळून वाहत आहे. खूप सुंदर असं हे अमृत मला आनंदी ठेवण्यासाठी मदत करत आहे. माझं शरीर फिट ठेवण्यासाठी मदत करत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओके, अशा पद्धतीने आपल्याला वॉटर अफर्मेशन करायचं आहे. नंतर दुसरं आहे बघा, तुमच्याकडं तुम्ही जादूची नोट लिहिलेली आहे, बरोबर आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी पण दिवसातून कमीत कमी 10 वेळेस तरी अफर्मेशन लावू शकता. ते पण ते शिकवते म्हणजे आपण पुढचं सेशन सुरू. त्याच्यावर लिहिलेले आहे बघा. सर्वात प्रथम तुम्हाला ती नोट हातामध्ये घ्यायची आहे. पूर्ण तिचा स्पर्श अनुभवायचा आहे. तो जो त्या कागदाचा स्पर्श बघा, तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केल्या असेल की जे लोक बघा डोळ्यांनी पाहू शकत नाही, ते बऱ्याचशा गोष्टी कशा बघतात, स्पर्श ज्ञान त्यांच्याकडे असतं, बरोबर आहे. मग इथे पण स्पर्श ज्ञान काम करतं. आपलं जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक करतो ते जेव्हा त्यांना दिसत नाही तर त्यांच्याकडे जे महत्वाचं एक टूल असतं. सर्वात आपण म्हणतो जेव्हा एखादा ऑर्गन्स डेव्हलप झालेला नसतो तर व्यक्ती दुसऱ्या ऑर्गन्सवर जास्त काम करतो. तसंच आपलं आहे. तर बघा ते काय करतात, प्रत्येक गोष्ट स्पर्श ज्ञान त्यांचं खूप जबरदस्त असतं. तर आपल्याला ह्या स्पर्श ज्ञानावर काम करायचंय. डोळे बंद करून ह्या नोटेला हातामध्ये घेऊन पूर्ण तिचे बघा, म्हणजे अक्षरशः असं असतं, जे व्यक्ती पाहू शकत नाही ना, हातामध्ये जर त्यांना नोट दिली ना, तर ते कोणती नोट आहे, कितीची नोट आहे, हे देखील स्पष्टपणे सांगू शकतात. बरोबर आहे? तर असंच आहे. मग ह्या नोटेकडे बघायचं आहे. पूर्ण तिचा स्पर्श
नंतर तुम्हाला बघायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बघा, हे तर तुम्ही म्हटलंच, हे जवळपास 10 ते 11 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर बघा, पूर्ण त्याचा एकदम आपण म्हणतो ना, त्याचा सुगंध सुद्धा तुम्हाला जाणवतो. पैशांना एक वेगळ्या प्रकारचा स्मेल असतो त्या कागदला, बरोबर आहे? म्हणजे ही जी धनसंपत्ती आहे ती माझ्यापर्यंत येत आहे. मी त्यासाठी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असं देखील तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्ही जो जादूचा चेक लिहिलेला आहे, जादूच्या चेकबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. तो मिळाला आहे कोणत्या कामासाठी आणि ते काम झालं आहे, त्या कामासाठी तुम्हाला हे लावायचं आहे. तर आजचा जो सेशन आहे तो आहे जादूची शतपावली. बघा, आपण प्रत्येक वेळेस सर्वात महत्वाचं आहे की 100 वेळा आपण आठवण करून देतो, की आपलं अंतर्गत आणि बाह्य जीवन हे लोकांच्या जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे. आपलं आतील मन आणि बाहेर मन जे आहे ते आपले मृत पूर्वज जे असेल किंवा मग आजूबाजूची जी जिवंत लोक आहे त्यांच्या कष्टावर अवलंबून आहे. आता तुम्हाला समजून घ्यायचं कष्टावर म्हणजे कसं बघा, आपल्याला घरापर्यंत पाणी येते, धान्य येते, कपडे मिळत आहे आपल्याला, हे सर्व काय आहे? कोणाचे तरी कष्ट आहे आणि त्या कष्टावरती आपण जगत आहोत. आणि त्यापासून जे काही मिळालं आहे ते आपल्याला आत्ताही मिळत आहे. आतापर्यंत मिळालं आहे आणि आताही मिळत आहे. इथून पुढे देखील मिळत राहणार आहे. म्हणजे काय? जेवढे कष्ट, मग आता त्याच्यासाठी करायचं काय? याची परतफेड कशी करायची? तर ज्यांनी आतापर्यंत इतके कष्ट करून मला ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी देखील तेवढे कष्ट करून त्याची परतफेड ही केली पाहिजे. म्हणजे ही कृतज्ञता पूर्ण होते. जसं की बघा एक नोबेल पुरस्कार विजेते एक भौतिकशास्त्रज्ञ आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. तर आइन्स्टाईन यांनी उल्लेख केलेला आहे ह्या वरच्या वाक्याचा, की ज्यांनी माझ्यासाठी इतके कष्ट केलेले आहे, पूर्वज असतील, माझ्या आजूबाजूचे लोक असतील, तर त्यांनी जर मला इतकं कष्ट करून मला जीवन माझं सुकर करण्यासाठी मदत केली आहे, तर माझं काहीतरी कर्तव्य बनतं. मीही तितकेच कष्ट केले पाहिजे आणि त्यांना त्याची परतफेड केली पाहिजे. भौतिक शास्त्रज्ञ यांचं वाक्य. तर त्यांनी त्यांच्या शब्दामधून त्यांच्या वैज्ञानिक शोधा इतकीच महत्वाची भेट आपल्याला दिली आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनने जे शोध लावले, त्यांची ती भेट आपल्या पूर्ण या जगाला दिली आहे. आणि कृतज्ञता, आणि ती म्हणजे काय? की कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येक दिवशी. आणि आइन्स्टाईन हे आपल्या आजच्या जादूच्या कृतीमागील प्रेरणास्थान आहेत. आणि तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर तुम्हाला त्याच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत चालावं लागेल. आज तुम्ही आइन्स्टाईन सारखे 100 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणणार आहात आणि ते सुद्धा 100 जादूचे पावलं टाकून. बघा आता, जेव्हा आपल्याकडे एखादी वस्तू असते किंवा एखादी व्यक्ती असते, तर असताना आपण त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला काय करतो? गृहीत धरतो. बरोबर आहे? समजा तुमच्याकडे एखादा मोबाईल आहे. तुम्ही काय करणार? गृहीत धरणार. कधी थँक यू म्हणणार का त्याच्यासाठी? आभारी आहे म्हणणार का? नाही. ग्रॅटिट्यूड फील करणार नाही. पण जेव्हा ती वस्तू नसेल तर? किती वाईट वाटणार? किंवा एखादी व्यक्ती आपल्या सोबत आहे, आपले आई-वडील आहे सर्व आपल्याला, आपण त्यांना किती वेळेस चिडतो त्यांच्यावरती, किती वेळेस रागवतो त्यांना, किती वेळेस त्यांच्यासोबत अबोला धरतो. होतं की नाही असं? पण जेव्हा ते आपल्या जवळ नसतात तेव्हा? म्हणजे काय? की जेव्हा सोबत ती वस्तू आहे, ती गोष्ट आहे, ती व्यक्ती आहे, तेव्हा आपण ग्रॅटिट्यूड फील करणं खूप गरजेचं असतं. तर आपल्याला आजच्या ज्या कृती आहेत, ते तर 100 वेळेस तरी आभारी आहे म्हणायचंय. ते कसं? तर बघा, पाऊल टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे, हे कदाचित आपल्याला अविश्वसनीय वाटेल. म्हणजे काही लोकांना विश्वास नाही पटत का तुम्ही जेव्हा इतक्या वेळा आभारी आहे म्हणत आहे, मग आभारी आहे म्हणता तर विश्वास म्हणजे याचा काय फायदा? कशाला म्हणायचं? तर अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ही एक प्रभावी अशी गोष्ट आहे. याचा तुम्हाला आज शोध लागेल, जेव्हा तुम्ही हे कराल. जसं की बघा, परमेश्वराने आपल्याला 86,400 सेकंदाची देणगी दिली आहे. त्यापैकी 1 सेकंद म्हणजे प्रत्येक दिवशी हां. तर 1 सेकंद जरी तुम्ही आभारी आहे असं म्हणण्यासाठी वापरला आहे का? बघा, इतके 86,400 सेकंदापैकी 1 सेकंद तरी आपण ग्रॅटिट्यूड फील करतो का? आभारी आहे हा शब्द आपण वापरला आहे का? जादूची पावलं टाकण्यासाठी प्रथम तुम्ही एक पाऊल टाका आणि त्यानं जमिनीला स्पर्श केला, की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. बघा, आता सुरुवात कुठून होते? जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि झोपेतून जेव्हा उठतो, उठल्यानंतर जेव्हा
आपण जमिनीला स्पर्श लागतो आपला, तर तेव्हा बघा ग्रॅटिट्यूड, कारण ही धरणी माता आपला इतका म्हणजे दिवसभरामध्ये आपला जो वजन असतं आपलं पेलते, आपला भार सांभाळते आणि तिच्यातून ती आपण बघा आपण माता म्हणतो ना, ही पृथ्वी माता आहे, ही धरणी माता आहे. मग मातेला स्पर्श जर होत असेल आपल्या पायांचा, तर आपण काय करायला पाहिजे? नक्कीच पाय पडायला पाहिजे. बरोबर आहे. जसं ही एक माता आहे आणि हिला म्हणजे काय पहिल्या पावलागणिक आपल्याला काय क्षमस्व आणि आभारी आहे हा शब्द वापरणं गरजेचं आहे. नंतर एक पाऊल टाकलं की आभारी आहे, दुसरं पाऊल टाकलं की आभारी आहे. असे प्रत्येक पाऊलागणिक तुम्हाला काय करायचंय? आभारी आहे असे जादूचे शब्द आजच्या दिवशी उच्चारायचे आहे. जसं की बघा जादूच्या पावलाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे पण असाल, कधी कुठेही जात असाल, किती पण वेळा तुम्ही ही पावलं टाकू शकता. असं कंपल्सरी नाही आहे, की तुम्ही 100च पावलं केलं पाहिजे. जसं बघा काही लोकं फिरायला जातात. आता फिरायला जातात तर काय करतात? चर्चा करतात. याचं असं झालं, त्याचं तसं झालं, हो तो असा बोलला, तो तसा बोलला, ही अशी बोलली. होतं की नाही? तर जेव्हा त्याच्याऐवजी तुम्ही हे आभारी आहे, आभारी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी जसं की बघा तुमचं शरीर स्वास्थ्य चांगलं आहे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तुमची ज्ञानेंद्रिय सर्व चांगले काम करतात. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे काय झालं, हे आभार व्यक्त करत जेव्हा तुम्ही प्रत्येक पाऊल टाकत जाल, तेव्हा तुमचा आनंद हा वेगळा राहील. बघा, आपण जेव्हा सकाळी म्हणतो ना, एकदम ब्रह्ममुहूर्तावर आपण उठतो किंवा आपण सकाळच्या टायमिंगमध्ये जेव्हा आपण फिरायला जातो, आपला मेंदू कसा असतो एकदम ॲक्टिव्ह असतो. कारण त्यांनी रेस्ट वगैरे पूर्ण कंप्लीट झालेली असते आणि त्याची ग्रास्पिंग पॉवर जास्त वाढलेली असते मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये. बरोबर आहे? आणि या टायमिंगमध्ये जेव्हा त्याची ग्रास्पिंग पॉवर वाढलेली आहे आणि त्या टायमिंगमध्ये जर आपण निगेटिव्ह गोष्टींची चर्चा करत असेल, निगेटिव्ह गोष्टींबद्दल विचार करत असाल, तर काय वाटतं तुम्हाला? आपल्यासोबत दिवसभरात निगेटिव्ह गोष्ट होईल की पॉझिटिव्ह गोष्ट होईल? निगेटिव्हच होणार ना. तर तसंच आपल्याला सुरुवात ही पॉझिटिव्ह गोष्टीने करायची. आभारी आहे, आभारी आहे. तर हे जादूची शतपावली करताना मग जसं की बघा आपलं दुपारी जेवण झालं, आपण फिरतोय घरातल्या घरामध्ये, तरी आपण आभारी आहे म्हणू शकतो. जसं की आपण घर आवरतोय, केर-कचरा काढतो. बघा प्रत्येक जणाकडे फिरायला जाण्यासाठी वेळ नाहीये, परंतु हे कामं तुम्ही घरातल्या घरात करू शकता, महिला असतील. जसं झाडून घेताय, केर-कचरा काढताय, बस पकडायला जाताय, रेल्वे स्टेशनवर जाताय. म्हणजे तुम्हाला एखाद्या मित्र-मैत्रिणीला भेटायला जाताय, व्यावसायिक एकदम एखादी मुलाखत आहे समजा, बिझनेस मीट आहे, एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जात आहात, तर डॉक्टरकडे जाताय, बँकेत जाताय, म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही गार्डनमध्ये फिरायला जाताय. अशा ठिकाणी जाताना तुम्हाला काय करायचं, ही जादूची शतपावली करायची. प्रत्येक पावलागणी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे जसं तुम्ही ज्या गोष्टीसाठी जात आहात ना, आभारी आहे. आणि कुठल्याच कामासाठी जात नसेल तरी पण आभारी आहे. ओके? हे तुम्हाला म्हणायचंय. आणि जसं की बघा बरेच जण असतात, की आजूबाजूला घराभोवती सुद्धा जादूचं पावलं तुम्ही टाकू शकता रस्त्यानी जातानी. तर ही जादूची पावलं टाकतानी म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला कसं वाटत होतं आणि नंतर कसं वाटतं याकडे जर नीट लक्ष दिलं, तर आधीच्या वाटण्यात आणि जादूचं पावलं टाकल्यानंतरच्या वाटण्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. बघा, तुम्ही नॉर्मल चालून बघा, त्याच्यानंतरचा तुमचा आनंद बघा, तुम्हाला काही लक्षात पण येणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही जादूची पावलं टाकताय, जसं की चालताना आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, ही कृती जेव्हा तुम्ही करून बघाल, तर तुमचा आनंद काही वेगळाच असेल. तुमच्या मनातील निगेटिव्ह एनर्जी आणि पूर्णतः निघून गेलेली असेल. आणि जसं की बघा, जादूची पावलं टाकत असताना की तितकीशी कृतज्ञतेची भावना तुम्हाला व्यक्त करता आली नाही, तरी देखील जास्त फरक पडणार नाही. तरीही तुम्हाला नंतर आनंदी वाटेल याची खात्री मी तुम्हाला देते. जादूच्या पावलामुळे तुम्हाला चांगलं वाटेल आणि जर तुम्हाला आधीच खूप छान वाटत असेल, तर जादूच्या पावलामुळे तुमची मनस्थिती आणखी आनंदी होईल. ही जादूची पावलं प्रभावीपणे टाकण्यासाठी 90 सेकंदापर्यंत म्हणजे जर तुम्हाला 100 पावलं कमीत कमी करायचे, तर 90 सेकंदामध्ये 100 पावलं आरामशीर होतात. सर्वसाधारण व्यक्तीला आरामात 100 पावलं टाकायला साधारण एवढा वेळ लागतो. ही कृती अगदी 100 पावलंच झाली पाहिजे असं नाही. पण निदान त्याच्या आसपास तरी व्हायलाच हवी. कारण तेवढी पावलं टाकल्यानंतरच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. एकदा का तुम्हाला 100 पावलं टाकण्यासाठी किती अंतर लागतं याचा अंदाज आला, की तुम्ही दिवसभरात कितीही वेळा तेवढं अंतर टाकून कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुम्ही ही कृती करत असताना किती जादूची पावलं तुम्ही टाकत आहात ते मोजू नका. बरेचदा 100 वेळेस करायचं म्हटलं आपण कधी आभारी आहे 1, आभारी आहे 2 असं नाही म्हणायचं. जितकं टाकता येईल तितकं टाका. कारण त्यामुळे तुमचं सर्व लक्ष कुठे जाईल? मोजण्यावर केंद्रित होईल. आणि मग जे आभारी आहे, हे जे ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे, जी फीलिंग घ्यायची आहे, ती फीलिंग नाही राहणार. मग काय करायचं त्याऐवजी टाकल्यानंतर फक्त काय करायचंय, आभारी आहे.
तुम्ही जेव्हा ही जादूची कृती पूर्ण कराल तेव्हा तुम्ही आभारी आहे शब्द 100 वेळा म्हटले असतील. आज आभारी आहे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यात किती वेळा उच्चारले होते? आ आठवण करा. 100 वेळा म्हटलं होतं का आपण आतापर्यंत आभारी आहे? किती वेळा म्हणतो? आपल्या कॉलवर 2-3 वेळेस म्हणतो किंवा दिवसभरातून लयत लय 20-25 वेळेस आपण आभारी आहे शब्द वापरला असेल. परंतु 100 वेळेस आपण आभारी आहे शब्द कधी वापरलाच नाही. तर आजची ही कृती आहे. म्हणजे आणि यासाठी आइन्स्टाईन आहे. आइन्स्टाईन यांनी ही कृती जवळपास 1000 वेळेस करायची. ती 100 वेळा तर नाही, हजारो वेळेस करायची. बघा त्यांनी जे लोकं ग्रॅटिट्यूड फील करतात ना, त्यांच्याकडे खूप काही क्षमता असते. त्यांच्याकडे एक वेगळ्याच प्रकारचं तेज असतं. त्यांच्या चेहऱ्यावरती तेज असतं. त्यांचा मेंदू ॲक्टिव्ह असतं. त्यांच्यामध्ये एक आपण म्हणतो ना, एक पॉझिटिव्ह ओरा त्यांचा तयार झालेला असतो. पॉझिटिव्ह वलय असतं त्यांच्या आजूबाजूला. जे लोकं ग्रॅटिट्यूड आभारी आहे हे फील करतात. बघा, जर तुमची त्वचा निस्तेज असेल, तुम्ही खूप जास्त उदास असाल, बरोबर आहे? आणि तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल किंवा एखादी व्यक्ती खूप जास्त डिप्रेशनमध्ये असेल, स्ट्रेसमध्ये असेल आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आणायची असेल किंवा बघा एखाद्याचं एच-बी लेव्हल फार कमी असेल, तो खूप जास्त आजारी असेल, तो खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असेल, तर त्याच्यासोबत तुम्ही हे जर कृती केली, आभारी आहे, आभारी आहे. तर विदिन म्हणजे 8 दिवसाच्या आतमध्ये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये बदल दिसेल तुम्हाला. त्या व्यक्तीच्या कलरमध्ये बदल दिसेल. त्या व्यक्तीच्या एनर्जीमध्ये बदल दिसेल. हे सर्व त्याचे खूप जबरदस्त असे रिझल्ट आहे. ट्राय करून बघू शकता. एखादा व्यक्ती जर खूप अगदी आय-सी-यूच्या बेडवर जरी तो व्यक्ती असेल आणि त्याने जरी ही कृती केली, तर अक्षरशः म्हणजे असे रिझल्ट आहे या कृतीचे, की 8 दिवसामध्येच त्या व्यक्तीमध्ये जबरदस्त असा फरक दिसायला लागतो. जसं की आपण म्हणतो एखादी व्यक्ती भयंकर अशी आजाराने ग्रस्त आहे. ती बोलूही शकत नाही. परंतु त्या पिरियड्समध्ये जर तिने फक्त ट्राय केलं, ग्रॅटिट्यूड फील करणं, तर 8 दिवसानंतर ती व्यक्ती नक्कीच जेवायला सुद्धा लागू शकते. हे मी स्वतः ऑब्झर्व्ह केलेलं आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे होतं आजच्या दिवशी. तुम्हाला लक्षात आलं जादूची शतपावली कशी करायची आहे. दिवसभरामध्ये कमीत कमी 100 वेळेस आपल्याला जादूची शतपावली करायची. ओके. तर दिवसभराचा टास्क काय आपला? जे आपले 10 वरदान आहे. दररोज आपण नवीन 10 वरदान लिहितो. कोणतेही लिहू शकता. जसे की बघा, तुमच्याकडे कोणती-कोणती वस्तू आहे समजा. झोपण्यासाठी बिछाना आहे, ब्लँकेट आहे, तुमच्याकडे फॅन आहे, तुमच्याकडे आता उन्हाळ्यात कूलर आहे, तुमच्याकडे पाणी पिण्यासाठी ग्लास आहे काचेचा. तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपण आभारी आहे, हे आपल्यासाठी वरदानच आहे. बरोबर आहे. आज मोबाईल आहे, लॅपटॉप आहे. आता मी जर लॅपटॉपवर मोबाईलवर बोलत असेल, मोबाईल लावण्यासाठी माझ्याकडे स्टँड अवेलेबल आहे. कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही त्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करू शकता. दररोजचे 10 म्हणजे खूप काही नाहीच आहे, अगदी थोडेसे आहे ते, बरोबर आहे? तर यासाठी सुद्धा तुम्ही आभारी आहे, हे 10 वरदान लिहायचे दररोज. नंतर त्याच्यासाठी शक्य तेवढे वेळेस तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. आणि दिवसभरामध्ये कृतज्ञतापूर्वक 100 अशी जादूची पाऊलं आज आपल्याला टाकायची. ते एक टास्क आहे. नंतर बाकी तिसरा टास्क आहे. प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. नंतर पुढं रात्री झोपताना करण्याची कृती. आज दिवसभरामध्ये ज्या काही तुमच्यासोबत 3 चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, त्या चांगल्या गोष्टी लिहून काढायच्या आहेत. मॅजिक स्टोन हातामध्ये घ्यायचा आहे आणि रात्री झोपताना पण काय म्हणायचं? आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बरोबर आहे? या गोष्टी तुमची दिवसाची सुरुवात आभारी आहे आणि रात्री झोपताना देखील आभारी आहे, असं तुम्हाला म्हणायचंय. तर जाऊया आजच्या पॉझिटिव्ह अफर्मेशनकडे. ओके. या सर्वांनी पेन. मनी अफर्मेशन आपण आतापर्यंत घेतलेलं ना? चालेल. पुन्हा एकदा मनी अफर्मेशन.
माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे खूप आनंद आहे. मी संपन्न आणि शांत आहे. मी नेहमी आनंदी राहते. मला सर्व लोक मान सन्मान देतात. लोक माझा सल्ला घेऊन काम करतात. ज्यांना मराठी समजत नाही त्यांनी लोग मुझसे सलाह लेकर काम करते हैं. बरोबर आहे. लोक मला श्रीमंत समजतात. हिंदी असेल तर लोक मुझे अमीर समजते हैं. मी गरजवंत लोकांची मदत करते. माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे. मी कठीण प्रसंग अगदी सहजपणे सोडवते. मी एक मनी मॅग्नेट आहे. मैं एक मनी मॅग्नेट हूँ. माझ्याकडे पैसा आकर्षित होतो. मेरी तरफ पैसा खींचा चला आता है. मी खूप भाग्यशाली आहे. माझ्याकडे असलेले जास्त पैसे गरजवंत लोकांच्या मदतीसाठी वापरते. मी जे पण काम करते त्यामध्ये मला यशच मिळतं. मैं जो भी काम करती हूँ उसमें मुझे सफलता मिलती है. आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. ओके. हे समजलं. थोडस मोठं होतं परंतु ती एनर्जी निर्माण करण्यासाठी हळूहळू हे अफर्मेशन्स वाढवणं गरजेचं आहे. जसं की बघा
आपण स्वतःसाठी माझ्याकडे 251 प्रकारचे अफर्मेशन्स आहे. किती? 251 प्रकारचे. आणि अफर्मेशन्स हे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम करतं. अफर्मेशन्स हे अच्छा रिपीट करायचं. ओके, कोण करणार आहे? सारिका ताई करताय का? ओके, ठीक आहे. गुड मॉर्निंग. हं. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे खूप आनंद आहे. मी संपन्न व शांत आहे. मी नेहमी आनंदी राहते. मला सर्व लोक मान सन्मान देतात. लोक माझा सल्ला घेऊन काम करतात. लोक मला श्रीमंत समजतात. मी गरजवंत लोकांची मदत करते. माझ्याकडे खूप जास्त पैसा आहे. मी कठीण प्रसंग अगदी सहजपणे सोडवते. मी एक मनी मॅग्नेट आहे. माझ्याकडे पैसा आकर्षित होतो. मी खूप भाग्यशाली आहे. माझ्याकडे असलेले जास्त पैसे मी गरजवंत लोकांच्या मदतीसाठी वापरते. मी जे पण काम करते त्यात मला यश मिळते. आभारी आहे, आभारी आहे, आभारी. थँक्यू सो मच. खूप जबरदस्त. खूप छान. समजलं ताई? अनिता मॅडम? ओके. तर खूप सुंदर. बघा, हा जो ब्रह्ममुहूर्ती कॉल आहे, तर ब्रह्ममुहूर्तावरती जे काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकत असतो त्या आपल्या जीवनावर खूप जास्त प्रमाणामध्ये असर करत असतात. जसं की बघा, एक कोरी पाटी जी असते ना, कोऱ्या पाटीवर जे कोरल्या जातं, तर ते सकाळच्या टायमिंगमध्ये. आपला जो मेंदू असतो, तो सुपर ॲक्टिव्ह असतो मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये. तर याच्यावरती आपल्याला ब्रह्ममुहूर्ती चांगल्या गोष्टी आपण करतो. तर सर्वात महत्वाचं बघा, एक तर आपण जेव्हा लवकर उठतो, तर आपण जगाच्या 2 तास आधी लवकर उठत असतो. 5:00ला उठतो म्हणजे लोकं 6-7 वाजता उठतात की नाही. आपण जगाच्या 2 तास आधी उठतो. नंतर ह्या जगामध्ये 3 प्रकारचे लोकं असतात. कोणते? योगी, रोगी आणि भोगी. हे 3 प्रकारचे. योगी लोक असतात त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. रोगी म्हणजे आजाराने ग्रस्त आणि म्हणजे रात्रीच्या तुलनेमध्ये जे आपण सकाळी जास्त ॲक्टिव्ह असतो. बघा रात्री तुमची एनर्जी कशी असते? एकदम डाऊन. बरोबर आहे की नाही? तसंच जर तुम्ही लवकर उठत असाल, अर्ली मॉर्निंग जर रुटीन असेल तुमचं, तर तुमचा बीपी हा कंट्रोलमध्ये राहतो. जे लोकं सकाळी लवकर उठतात, बीपी कंट्रोलमध्ये राहतो. बॉडी टेम्परेचर सुद्धा तुमचं कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते, जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल. बघा, असं हे नाही कंपल्सरी की तुम्ही उठाच का किंवा व्हिडिओ ऑनच ठेवा का? तर त्याच्यामागची ही काही सायंटिफिक कारणं आहे, मी जे तुम्हाला सांगत आहे. तर एक तर बीपी कंट्रोल होतो. बॉडीचं टेम्परेचर हे कंट्रोलमध्ये राहतं, मेंटेन ठेवण्यासाठी मदत होते. मेंटली आणि फिजिकली एनर्जी वाढलेली असते आणि रात्रीच्या टायमिंगमध्ये मेंटली आणि फिजिकली एनर्जी तुमची डाऊन झालेली असते. मॉर्निंगमध्ये आपली जी विल पॉवर लेव्हल असते ना, ती हाय असते, स्ट्रॉंग असते. म्हणून आपण सकाळी लवकर उठणं गरजेचं असतं. आणि जसं की बघा 3 प्रकारचे महत्त्वाचे जे मुहूर्त असतात ना, 3 प्रकारचे असतात. तसे तर 24 नाही 26 प्रकारचे मुहूर्त आहे. 26 ते 27 प्रकारचे मुहूर्त आहे. कदाचित त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, नसेल मला नाही माहीत. परंतु 26 प्रकारचे मुहूर्त आहे. त्याच्यातले महत्त्वाचे 3 मुहूर्त आहे. जसं काय आहे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्तामध्ये अ, 3 प्रकार असतात. जसं की बघा सकाळ, दुपार, संध्याकाळ. पण ब्रह्ममुहूर्त असतो एक पहिला, तो आपण महत्त्वाचा मानतो. परंतु दिवसभरामध्ये जे 3 मुहूर्त असतात, त्यातला पहिला असतो सात्विक, दुसरा आहे राजसिक आणि तिसरा आहे तामसिक. तर सात्विक मुहूर्त हा कधी सात्विक म्हणजे चांगल्या गोष्टी. बरोबर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. तर सात्विक मुहूर्त हा सकाळी असतो, राजसिक मुहूर्त हा दुपारी असतो आणि तामसिक मुहूर्त हा संध्याकाळी असतो. लक्षात घ्या. सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो, तर सकारात्मक विचार हा नकारात्मक विचारांच्या शतपटीने अधिक जास्त सामर्थ्यवान असतो. खूप जास्त सामर्थ्यवान असतो. तर असंच काही ह्या ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व आहे. सकाळी 5 AM क्लबचं महत्त्व आहे. म्हणून आवर्जून प्रयत्न करा, की ह्या 5 AM क्लबचा आपण पार्ट बनू, ह्या कम्युनिटीचा आपण एक पार्ट बनू आणि आपल्या आयुष्यामध्ये सुंदर असं बदल आपण घडवून आणू शकतो. तर खूप सुंदर. थँक सो मच. आजचं सेशन इतकंच होतं. तर ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचे असेल त्यांनी नक्कीच हात वरती करू शकता. हँड रेज करू शकता. ओके. कोणाला शेअर करायचं आहे?
नसेल करायचं तर मी माझा अनुभव शेअर करते. आपण जादूचा धनादेशच्या दिवशी, ज्या दिवशी आपण मॅजिक चेक लिहिला बघा, जादूचा धनादेश. तर सकाळी 5:30 वाजता आपला कॉल संपला आणि मी असं म्हटलं, आता आपण ह्या वेळेस काय करू, मला थोडी पटकन पैसे पाहिजे, लवकर पैसे पाहिजे अर्जंटमध्ये. तर मी म्हटलं आज ना मी 50,000चा चेक लिहून काढते आणि मला खूप वेळ झाला आणि मी अफर्मेशन लावलं. अफर्मेशनमध्ये ते होपोनोपोनो टेक्निक आहे ना, डिअर मैनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे शब्द उच्चारले 11 वेळेस मी केलं. आणि अगदी ती फिलिंग होती माझी की मला पैसे मिळाले आणि मी त्या आनंदामध्ये अगदी म्हणजे नाचत नाचतच माझ्या फिजिकल सेंटरला गेले असं म्हटलं तरी काही हरकत नाही. किती वाजता? सकाळी 6 वाजता. येस, मला आज पैसे मिळाले. मला खूप छान वाटत आहे. आज माझं हे काम झालं. मला क्रेडिट कार्डची अमाउंट भरायची. खूप आनंदी होऊन मी सेंटरला गेले आणि मी घरी आले 9:30 वाजता. 9:30 वाजता जेव्हा घरी आले, सहज बसले होते, असं तुपे सर ऑर्डर करत होते आणि मी माझा मोबाईल चेक केला तर माझ्या अकाउंटवर पैसे आले होते. 50,000 रुपये. 50 नाही, 51,000 रुपये माझ्याकडे आले. बापरे! इतकं भयंकर होतं माझ्यासाठी ते, कारण अचानक कुठून येणार हे आपल्याला जेव्हा माहीत नसतं आणि जेव्हा आपल्या अकाउंटवर पैसे खूप जबरदस्त होतं. 9:30 वाजता हे आलं आणि अगदी आनंदात इतकी आनंद झाला. मला खूप छान वाटलं. मी हिरवे सरांना पण फोन करून सांगितलं. मग 9:30 वाजता मला असं वाटलं आता हे झालं, आता 50,000चं आपण तर चेक न लिहिता अगदी अफर्मेशनच करत होतो तेव्हा आलं. काही हरकत नाही. आता आपण दुसरा चेक ना 1,00,000चा नक्कीच लिहूया म्हटलं. 50चं तर होतंय बुवा समजा. 1,00,000 जर केलं तर कदाचित 8 दिवस, 15 दिवसात तर नक्कीच मिळून जाईल आपल्याला किंवा पुढच्या महिन्यात पण मिळून जाईल. पण आपण लिहूया. 1,00,000चं लिहू आणि 1,00,000चं लिहिताना तुपे सरांसोबत बोलताना मी असं म्हणत होते, "येस, मी आता 1,00,000चं लिहिणार आणि तुम्हाला लगेच मिळणार आहे. बघाच तुम्ही." माझं असं आतापर्यंत झालंच नाही की ते निगेटिव्ह माझं अफर्मेशन कंप्लीट झालं नाही आणि मी लिहिणारच असं म्हणत होते आणि म्हटले अफर्मेशन पण केलं आणि तुपे सर सिटीमध्ये निघून गेले. तर मला 4 वाजता माझ्या अकाउंटवर म्हणजे मला 1,10,000 1,10,000 रुपये मला मिळाले. तो चेक लिहायचाच बाकी होता. परंतु माझा आनंद खूप जास्त होता. जसा हा 50,000 मिळाल्यानंतर मी जो जंप करत होते, उड्या मारत होते, तो आनंद अजून मी म्हटलं आता मी इतके आनंदी आहे, 1,00,000 आल्यावर मी किती आनंदी होईल. मी त्या पद्धतीने ते सेलिब्रेशन करून ते अफर्मेशन लावलं आणि खरंच माझ्यासोबत ती घटना घडली. म्हणजे इतकं भयंकर होतं माझ्यासाठी. तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत पण होतात का? तर मला हा अनुभव ऐकायचा आहे. थँक यू सो मच. रामटेके सर. अं, धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्यामुळे धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. बघा काल जे माझ्यासोबत जे घटना घडली त्याबद्दल बघा मी कधी निगेटिव्ह विचार कधी करतच नाही. आधीपासून माझा स्वभाव आहे आणि निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह मध्ये कसं परिवर्तन करायचं हे मला ईश्वराने थोडीशी देणगी दिलेली आहे. त्याबद्दल ईश्वराचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काल जे आम्ही जसे की महिन्याचा टास्क होता, आता 2 दिवस राहिले. आजचा कम्प्लीट व्हायसाठी आपल्या हर्बल लाईफच्या भाषेमध्ये क्लोजिंग 2 दिवस, 28वा महिना आहे आणि 28 तारखेचा महिना असल्यामुळे 2च दिवस क्लोजिंग आला आणि आमचं या महिन्यात टार्गेट होतं 5 गोल्ड युएस ऑनलाईन ऑफलाईन. तर 2च झाले ऑनलाईन मध्ये आणि ऑफलाईन मध्ये नव्हते कोणीच. तर स्वतः फील केलं की या महिन्यात आपले का 2 नाही झाले, का 5 नाही झालेले आहे, काय असं आपण केलं, फील केलं स्वतःला. तर या महिन्यामध्ये मागच्या 5 झालेले आहे आणि या महिन्यात आपलं 5 पेक्षाही 2 कमी झाले, पण या 2 दिवसामध्ये काहीतरी जादू होणार आहे आपल्यासोबत. तर असं स्वतः फील केलं आणि पहिल्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी 1 झाला आणि काल 3 गोल्ड इव्हेंट झाले, 3 फिजिकली आणि टोटल प्रॉडक्ट घेऊन गेलेले है ना. बघा खूप सारे लोक बघा मला गेस्ट मिळत नाही, निगेटिव्हिटी माझ्याकडे जेव्हा येतात ना तर मी त्याला असंच लॉक करून टाकते. जे माझ्याकडे माझे येतात ना कोचेस, मी लॉक करतो स्वतः. तर हे सर्व घडत आहे. हा जो जादू आपला सकाळचा मॉर्निंगचा कॉल आहे, चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, चांगलं चांगलं ऐकायला मिळते आणि इथून सर्व पॉझिटिव्ह एनर्जी. आणि धन्यवाद देईल मी हे कॉलला. काही सांगायची गरज नाही, प्रत्येकाचे व्हिडिओ ऑन असतात. काही इथे एक्सक्युजेस नाही, नेट नाही सकाळचा असं है ना. बाकी लोक एक्सक्यूज देतात. तर हे सर्व काही जे घडत आहे हे सर्व जादूही आपला सकाळचा मॉर्निंगचा कॉल आहे यामध्ये. आणि पुढले सेशन सुद्धा बाकी आमचे खूप जबरदस्त होतात आणि एक मॅजिकल झालं बघा. गेस्ट स्पीकर प्रत्येकाला आवडते, गेस्ट स्पीकर होणे. माझी स्टोरी कोणतरी ऐकली पाहिजे. अचानक आम्हाला माहिती नव्हतं की या महिन्यात आम्ही ऑनलाईनचे गेस्ट स्पीकर होणार. काहीच तयारी नाही, काही नाही. डायरेक्ट चारू सरांचा फोन आला, तुम्हाला आमचे फिजिकल म्हणजे ऑनलाईन जे सेशन आहे त्याच्यासाठी तुम्हाला गेस्ट स्पीकर आम्ही ठरवलेल्या दोघांना, वर्षा मॅडम आणि तुम्हाला. म्हटलं येस सर.
म्हणजे एस सर ॲटिट्यूड जे ठेवतो आपण नेहमी, त्याकरता नेहमी धन्यवाद द्यायचे आपल्या कोचेसचे. जे कोचेस आपल्याला सांगतात, सिनियर कोच किंवा कोच, आणि ते जेव्हा सांगतात आणि आपण जेव्हा ऐकायला लागतो ना, तर खरंच खूप सुंदर होते. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे. हिरवे सरांना माहिती आहे, डे 1 पासून मी कधीही कोणतीही त्यांच्या गोष्टीला नो म्हणत नाही. येस सर, करेंगे आपण, असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणखी जास्त भर पडला, कारण की मला माझे कोच रोज या कॉलच्या स्वरूपात दिसत आहे मॉर्निंगमध्ये की. तर खूप छान ग्रॅटिट्यूड वाटते, खूप छान वाटते. आणि हा आदर जो आहे ना, हा असा वरून नाही येत किंवा कोचेसचे तुम्ही आभार माना, कोच हा, यासाठी तुम्हाला इंटरनल फिलिंग पाहिजे आणि तो आनंद तुम्हाला मिळतो. आणि खरंच तुम्हाला कोचेसचे आभार मानायचे आहे कधी, जेव्हा तुमचं काहीतरी बदल होत आहे, डे 1लाच बदल होते. तर त्याकरता मी पुन्हा माझ्या कोचचे आभारी आहे, आभारी आहे. आणि वंदना मॅडम एवढं सुंदर सेशन आपल्यासाठी रोज त्यांनी आपल्याला खूप काही शिकायला मिळते ह्या कॉलपासून. तर त्या सुद्धा त्यांचे आभारी आहे. थँक्यू मॅडम. त्याला इकडे जाऊ सरांकडे. हा, अलका मॅम. धन्यवाद मॅडम, मला बोलण्याची संधी दिली. जसं सरांनी सांगितलं त्या गोष्टी बरोबर आहे. आणि ऍक्च्युली कधी हा 5चा कॉल पूर्वी मिळाला होता काही दिवस, पण मला ब्रेक झाला होता. पण आता अजून कंटिन्युअसली करत होता, त्याच्यामुळे खूप काही चेंजेस होत आहे. जसं की तुम्ही म्हटलं ना, की जर तुम्ही मनातून जर म्हटलं तर त्या गोष्टी होत असतात. अशा 2 गोष्टी माझ्यासोबत ह्या 2 दिवसात झाल्या. एक, माझा मित्र, त्याच्या वडिलाला खूप सिव्हिअर अटॅक आहे आणि गेले 8 दिवस तो हॉस्पिटलच्या चक्रात मारत आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याला डॉक्टरांनी सजेशन दिले, की तुला एकाला बायपास करायचं आहे, एक म्हणतो एंजिओप्लास्टी करायचं आहे, एक म्हणतात की तुम्हाला ऍडमिटच ठेवायचं आहे. तो कन्फ्युजन मध्ये होता. आणि मला इन्स्टंट त्याचा फोन आला, असं असं आहे, काय करू, मला काही सुचून नाही राहिलं. माझ्या वडिलांची तब्येत एकदम टणटणीत आहे, मस्त फिरतात, बोलतात, चालतात, काहीच नाही. पण डॉक्टर म्हणतात की 90% ब्लॉकेज आहे. म्हटलं टेस्ट सांग. टेस्ट केल्या, म्हणे सीडी दिली, सर्व झालं. म्हटलं ज्या प्रॉपर टेस्ट हार्टसाठी केल्या त्या केल्या की नाही, त्या केल्या नाही. म्हटलं तुझा डिसिजन आहे, मी तुला म्हणत नाही. आपल्याकडे आहे का म्हणे काय. बघा, मी त्याला कधी आपल्या याच्याविषयी सांगितलं नाही. तो एकदा कॉल बघितला होता 2 वर्षापूर्वी, पण स्वतःहून त्याचा फोन आला, आपल्या याच्यामध्ये जर काही असेल तर सांग म्हणे, मला माझ्या वडिलाची सर्जरी नाही करायची, जसं शरीर आहे तसं परत राहायला पाहिजे. आणि मी त्याच्या वडिलाला मला भेटायला बोलवलं. मी असंच गेलो सहज, वडिलाची कंडिशन बघितली, मस्त हसी मजाक करून बोललो. आणि वडील म्हणाले, मला काही वाटते का. त्यांना काहीच माहित नाही ऍक्च्युली, खूप घरातले टेन्शन मध्ये. लाईटली बोललो. तो काय म्हणते, मला चालू करायचं आहे, मला हे पैसे घे, आजच आणून दे. आणि इन्स्टंट त्यांनी काल त्यांचा रिझल्ट शेअर केला. आमच्या कॉलवरचे बरेच 2-4 लोक आहेत, त्यांनी रिझल्ट शेअर केला. खूप छान वाटून आलं म्हणे मला. बघा, आपण त्या पेशंटला तुला काय आजार आहे ते असण्यापेक्षा त्याचा आनंद कशात आहे, तो कसं फील करतो त्याच्यावर जर भर दिला ना, तर त्याचा आनंद आपल्याला काय वेगळं असतं. आणि काल रात्री त्याचा परत फोन आला, आज वडिलांमध्ये थोडस वेगळीच ऊर्जा आहे म्हणे. म्हटलं अजून काहीच नाही झालं, तुझ्याकडे चांगलं अमृत आलं, चांगल्या प्रकारे दे, आणि मस्त चांगलंच होणार, काही टेन्शन घेऊ नको. म्हटलं अशा खूप साऱ्या केसेस आहे की 90% ब्लॉकेज असून सुद्धा म्हटलं त्यांना अटॅक जरी डॉक्टर सांगत असेल, हे आमचा अनुभव आहे म्हटलं, पण त्यांना अजूनपर्यंत हॉस्पिटलाइज करायचं काम पडलं नाही. तुझ्या वडिलांसोबत तसं होणार, बिनधास्त घे. आणि दर सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 वेळ फोन करतो मला. खूप छान वाटून आलं वडिलांना, ऍक्टिव्हिटी मध्ये फरक पडला. म्हटलं अजून काहीच नाही झालं, अजून खूप चांगलं होणार. आणि काल सकाळी अशी एक गोष्ट झाली, मी त्या व्यक्तीला कधी बोललो नाही याविषयी, आपल्या अमृताविषयी, अमृतच म्हणणार मी याला. आणि कॉल, आपला 5चा कॉल संपला, नंतर आमचा कॉल झाला 6 ते पावणे 8चा. आणि मी असं देवपूजा केलं आणि बसलो. तो व्यक्ती ऑटोमॅटिक माझ्या घरी आला. मला तुझं नाव सांगितलं म्हणे, मला ते काय आहे तुझं चहा नाश्ता म्हणते, म्हणे ते पाहिजे आहे. म्हटलं कशासाठी, कोणी सांगितलं. मी खूप परेशान म्हणे, हॉस्पिटल करून थकलो, मला पैसे किती द्यायचे सांग. मी अपेक्षाही नाही केली कधी. आणि तो सकाळी स्वतःहून माझ्याकडे आला, सर्व पॅरामीटर चेक केले, अर्ध्या तासात घरी ये म्हणे, पेमेंट घेऊन जा. बघा, लक्ष्मी यायची असली तर कशी येईल सांगता येत नाही. पण थँक्स म्हणून ह्या कॉलला ह्या सर्व गोष्टी कशामुळे होत आहे, इथून जे आपण पॉझिटिव्ह गोष्टी शिकत आहोत त्या स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करतो आणि त्या व्यक्त करत आहोत, म्हणून त्या गोष्टी होत. आणि सर्वांनी पॉझिटिव्ह गोष्टी जर घेतल्या ना, त्या सर्वांसोबत पॉझिटिव्ह होते. आणि तुम्ही जर म्हटले की नाही, हा ठीक आहे, यांच्यासोबत होत आहे, माझ्यासोबत होत नाही, तर ते तुमच्यासोबत तसंच होणार. म्हणून तुम्ही ते पॉझिटिव्ह घ्या. मी असंच म्हणणार, माझ्यासोबत होत आहे म्हणजे सर्वांसोबत पण होणार. तर तुम्हाला व्यक्त करावं लागणार, फील करावं लागणार. थँक्यू मॅडम, मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर टू हिरवे सर. चला, बऱ्याच लोकांचे चांगले अनुभव आपण ऐकतोय.
एक बघा जेन्युनली जर समजा आपण करतोय आणि जेन्युनली अनुभव जे ऐकतोय तर त्याचं फिलिंग आपल्याला हळूहळू होणार. आणि तुम्ही ऐकत आहे ना, रोज येत आहे आणि त्याचं जे आहे कॉन्फिडन्स येण्यासाठी काही लोकांना आज काही लोकांना उद्या आहे ना, हळूहळू हे कॉन्फिडन्स येणार आहे. आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला हळूहळू काय करायचा आहे, वाढवायचा आहे. जर समजा येत नसेल तर आपल्याला काय जे अफर्मेशन दिलेले आहे, जसं आता आपल्याला दिलं आहे जादूची पावलं, म्हणजे काय जे एक आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये पण मंत्र भेटत होता ना, ते म्हणजे काय एक कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी राहायचा. तसंच हे आहे. तर म्हणून आपल्याला या कॉलचा उद्देशच तो आहे, 1% चेंज 1 मोर हेल्प. आणि त्याच्यामध्ये काय आपण आता ते ॲटिट्यूड जे आपण फील करतोय, तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टीचं जे काय सायमल्टेनियसली जर अलाइनमेंट केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्यासोबत चांगल्या गोष्टी होणार आहेत. आणि ह्याच गोष्टी जे आपल्याला हळूहळू समोर घेऊन जे वाढवायचे आहे. आणि जसं आज रामटेके सरनं सांगितलं का आज आपल्याला काय व्हर्च्युअली जे आहे आपल्याला काय लाईफस्टाईल डेला सुद्धा एन्जॉय करायचा आहे. आणि जे काही आपले लोक असतात तिथे पण आपल्या लोकांना काय द्यायचं आहे. कारण की काय आपल्याला ह्या गोष्टी जे आहेत म्हणजे काय गेस्ट स्पीकर जे आहेत ते काही सहजासहजी मिळत नाही है ना. तर त्याच्यासाठी काय मेहनत असतं. तर ते मेहनत आणि महत्वाचं जे आहे आता काय आपल्याकडे अफर्मेशन पण आलं है ना, त्याच्यामुळे काय आणखीन म्हणजे ज्याला म्हणतो ना दुधात साखर पडल्यासारखं, तर प्रत्येक गोष्ट आपण अफर्मेट करू शकतो. आणि ह्या गोष्टी जे आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं उज्ज्वल भविष्यासाठी किंवा आपली ग्रोथ होण्यासाठी मग आपण काय करतो हे महत्वाचं नाही. तुम्ही जे करत असाल त्याच्यामध्ये ग्रोथ होण्यासाठी आपल्याला हे मदत होणार आहे. तर जाऊ आपण पहिले तर वंदना मॅडमचे धन्यवाद, त्याच्यानंतर तुमचे धन्यवाद आणि सर्वांचे धन्यवाद. तर जाऊ आपण धन्यवादसाठी आणखी लास्टमध्ये आणि थांबू आपण इथे. भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये. धन्यवाद 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 मॅम सर.